नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत असं मी प्रार्थना करते सर्व देवांपाशी की तुम्ही चांगलंच राहा. आपण कोणाला तरी म्हणलं चांगलंच राहा, सगळ्यांचं आरोग्य येतं. आपण केव्हा तरी म्हणलेलं असते वगैरे, आपण कोणासाठी चांगली प्रार्थना करतो म्हणून आपल्याला बी कधी ना कधी काम पडते. माझ्या तर खूप कामी आली. कुणीतरी माझ्यासाठी प्रार्थना केलीच असन, अगर मी कुणासाठी काहीतरी केलंच असन म्हणून मी खूप मोठ्या ॲक्सिडेंटमधून वाचलेली आहे 2 वर्ष पहिले. 2 वर्ष व्हायचेत आणखी, म्हणून म्हणत असते मी सगळ्यांना की सगळे चांगले राहा म्हणून. बघा आज आपल्याला बनवायची कांद्याची पात सरभरीत. त्यासाठी हे बघा कांद्याची पात तिथं बारीक चिरून घेतली आहे, धुवून स्वच्छ, आणि एक टमाटर छोटं चिरून घेतले, आणि इथं 1 घंटा झाला हरभऱ्याची डाळ भिजू घातली. बघू शकता तिकडं आहेत आपण मसाले. चला आता आपण टाकू फोडणी. मिठूच्या मम्मीचं कसं असते जसं आहे तसं. मोहरी टाकली अर्धा चमचा. ते चमचा पटकन हातात घ्यायचा, तर हातानेच मला सवय तर हातानेच टाकीत राहते. हे बघा अर्धा चमचा मोहरी छोट्याच चमच्याने आपल्या. लसूण टाकून, लसूण जास्त करपायचं नाही. टमाटर आणि सगळ्या सबस्क्रायबर ताईंचं दादांचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल. आणि करतात पण तुम्ही, आणि तुम्ही कमेंट करीत जा. सगळ्यांचं कमेंट करणाऱ्यांचं सगळ्यांचं धन्यवाद एकदा मनापासून. रेश्माताईंचं पण खूप खूप धन्यवाद. त्यांची प्रत्येक व्हिडिओला माझ्या काही नाही काही कमेंट असते. मिठूच्या मम्मीला त्यांचा सपोर्ट आहे, आणि सगळ्यांनी पण मला सपोर्ट केला आहे. सगळ्यांचे धन्यवाद. डाळ टाकून घेतली. आता आपण कांद्याची पात टाकू. बघा कांद्याची पात आपण टाकून घेतली आहे. डाळ चांगली शिजते. पाणी जास्त नाही घालायचं, त्याला अंगापुरतंच पाणी सुटते, पण थोडं घालणार आहे मी, अशी सरभरीत बनवणार आहे म्हणून. हे बघा मीठ घातल्याच्या नंतर कमी होते भाजी. हळद घातली 1 चमचा, आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातली. मिठूच्या मम्मीचं कसं असतंय जसं आहे तसं मीठ टाकून घेऊ आपण. बघा याला पहिलेच पाणी थोडं टाकायचं आपल्याला. आता मीठ टाकून घेते 1 चमचा मीठ. तुम्ही चवीनुसार घालाय. माझे 3 जुडे आहेत. आता पाणी घालून घेऊ आपण. हे बघा एवढं फुलपात्र भरून पाणी घालायचं आपल्याला. सरभरीत होती मस्त अशी. जास्त नाही घालायचं, आणि कुट्टा घालणार आहे. इकडे आपले मसाल्याचा डबा, इकडे शेंगदाण्याचा कुट्टा ठेवलाय. चला आता कुट्टा टाकून घेऊ. सरभरीत असे छानपैकी शिजून निघते. आमच्याकडं खूप पाऊस आहे, दाखवते तुम्हाला. बघा किती पाऊस आहे आमच्याकडं. व्हिडिओ आमच्या शेवटपर्यंत नक्की बघत जा मित्रमैत्रिणींनो, दादा ताईंनो. असं तर बोलता येतं आपल्याला, पण व्हिडिओमध्ये जरा जास्त बोलता येत नाही. बघा किती पाऊस आहे आमच्याकडं. सगळीकडेच आहे, सगळ्या मराठवाड्यात. सांगायची काही गरजच नाही, आहे पाऊस. त्या दिवशी रेश्माताई म्हणल्या की नाही का न्यूजपेपरवर पोळ्या ठेवू नका, त्याच्यामुळे बघा कॉटनचा कपडा केला मी आता, आणि पोळ्या पण त्याच्यावरच ठेवते. मला कुणी पण काही पण असं सांगितलं ना तर आवडतं, राग येत नाही, काही नाही. मी सगळ्यांचं ऐकते. बघा गाईची पोळी, आणि आपल्या कांद्याच्या पातीसोबत भाकरी पण आहे मला रात्रीची, आणि इकडं ठेचा बनवायचा आहे. या सगळेजण जेवण करायला मिठूच्या मम्मीकडं, आणि जवळ कुठं असलं तर नक्की या. बघा आपला दिवा चालूच आहे, आपण दिवा लावतो, आणि मोठ्या ताईंकडं घट बसवतो. मोठ्या ताई आणि दादा ते म्हणले एक दिवशी की दादा कोण येतं. आमच्या घरातल्या मोठ्या माणसांना आवाज आवाज बोलावं लागतंय, चांगलं बोलावं लागतंय. आपली जशी सवय आहे तसंच बोलतात आपण. आमचे ताई दादा म्हणत असते मी त्यांना. अच्छा कांद्याची पात झाल्याच्या नंतर मी दाखवते तुम्हाला. पुरीला जायचे गरबा खेळायला, काय काय आणले त्यांनी बघा, दाखवते तुम्हाला.
बघा इकडं राधा काना कशी खेळते. राधा आपल्या सगळ्यांना धन्यवाद म्हणा. तुमच्या व्हिडिओला किती सपोर्ट करतात ना सगळे ताई दादा. लाईक करते, शेअर करते, सबस्क्रायबर केले सगळ्यांनी, खूप साऱ्यांनी. सगळ्यांचं धन्यवाद म्हणा. हे बघा हिचं पोट तर लय डुगुडुगू करते, लय आवडते मला ही. लय माझी राधा आहे, म्हणजे जीवाची राधा आहे ती. आज आहे हिरवा कलर. बघा मी हिरवी साडी घातली, तुम्हाला दाखवते. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. बघा आज हिरवी साडी म्हणून मी हिरवी साडी घातली. पुरीने गरबा खेळायला जायचं ते ड्रेस आणले, तुम्हाला दाखवते. इकडं आहे आपला कोको. कोको म्याव म्याव म्हणा. म्याव 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 म्याव. तुम्हाला नाही बोलत मी, कोकोला बोलते. बघा त्यांचंच चालू असते. बघा आमच्या इकडं दिव्याताईने आमच्या आणलाय ड्रेस. हे बघा घागरा. ती म्हणली 500 रुपये रेंटने मिळतोय आमच्याकडे, 1 दिवसाची 500 रुपये. मग ती म्हणली की नाही का आपण स्वतःच घेऊ. बघा कसा ड्रेस आहे. आणि ही आहे तिची ज्वेलरी. त्या संध्याकाळी जाणार आहेत त्या गरबा खेळायला. आता व्हिडिओ खूप मोठा व्हायलाय. सगळ्यांचं धन्यवाद. तुम्हाला दाखवते कांद्याची पातीची भाजी झाल्याच्या नंतर. बघू शकतात मैत्रिणींनो, आपली कांद्याची पात तयार झालेली आहे. बघा सरभरीत अशी शेंगदाण्याचा कुट्टा घातल्यानंतर. आणि एकदम साधी आणि सोपी बनवण्याची पद्धत असते माझी. बघा खूप छान झाली आपली कांद्याची पात. या जेवण करायला. आणि इकडं हरभरे फ्राय केले, हरभऱ्याची उसळ. आणि दिव्याने आमच्या 500 रुपये रेंट आहे आमच्या इकडं म्हणून 1000 रुपयाचा स्वतः ड्रेस घेऊन आली. कसा आहे ती नक्की कमेंटमध्ये सांगा. दिव्याची आमच्या ज्वेलरी ती आता तयार व्हायली. सगळ्यात एकदा धन्यवाद ताई दादांचं, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. माझ्या व्हिडिओला असेच सपोर्ट करा. मिट्टूच्या मम्मीला, मिट्टूच्या मम्मीकडून सगळ्यांचं धन्यवाद खूप खूप.